दूर करा रिक्षा चालकांचा छळ, रिक्षा चालकांचा छळ, एलपीजी गॅस पुरवठा आम्हाला हक्क द्या, आम्हाला हक्क द्या. नमस्कार. सध्या आखाती युद्धाचा भडका संपूर्ण जगभरामध्ये उडलेला आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत, त्याच्या चुलीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 4000पेक्षा जास्त LPG वर चालणाऱ्या रिक्षा आहेत. या रिक्षा फक्त प्रवासी वाहतूकच करतात असं नाही, तर विद्यार्थ्यांची, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूकही या रिक्षांच्या माध्यमातून होते. आणि सध्या आता शालेय परीक्षांचा काळ सुरू आहे आणि या काळामध्ये या रिक्षा चालकांना मिळणारा जो LPG गॅस आहे तो आता मिळेनासा झाला आहे. कारण सांगलीमधील अनेक पंप, जे LPG पंप आहेत ते सध्या बंद अवस्थेत आहे आणि त्यामुळे या रिक्षा चालकांची कुठेतरी उपासमार होते. आणि त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय या सांगलीमधील शहरातील सगळ्या ज्या LPG वर चालणाऱ्या रिक्षा चालकांनी या ठिकाणी निदर्शनं केली आहेत आणि सरकारकडे आणि प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. ती नक्की मागणी काय आहे या संदर्भामध्ये आपल्याबरोबर आपल्या बोलण्यासाठी आहेत स्वराज्य रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील आहेत आणि जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत चंदनदादा चव्हाण. आपण या दोघांशी बोलणार आहोत. काय नक्की आता मागणी प्रशासनाकडे राहिलेली आहे आणि आता कोणत्या स्टेजवर तुम्ही आहात? गेल्या 4 ते 5 दिवसापासून ते सांगली शहरामध्ये LPG गॅस जो चालू होता तो पंप बंद आहे आणि 4 ते 3.5 ते 4000 रिक्षा चालक या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये LPG इंधनावर चालतात. त्यामुळं एका पंपावर जो काय लोड होता तो पंप काही कारणास्तव त्यांचा तुटवडा कमी आल्यामुळं तो पंप बंद झाला. तर त्याच्यासोबत जे काही 2 पंप होते ते 2 पंपाने तो लो गॅसचा पंप हा तिन्ही पंप सुरळीतपणे सुरू करावे शासनाने, यासाठी आमची मागणी होती. गेल्या 4 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं या बाबतीत. तर गॅस पंप तर सुरू झालेच पाहिजे, पण समजा भविष्यात जर ही आणीबाणी अशीच सुरू राहिली 2-3 महिने तर रिक्षावाल्याचं उपासमार हे 100% आहे. त्यामुळं पेट्रोल व्यवस्था त्या वाहनाची करता येईल का? कारण आता इंजिन जर 4 ते 5 वर्ष जर LPG वर फिरल्यामुळं त्या पेट्रोलला ती ॲव्हरेज गाडी देत नाही. त्यामुळे तो पेट्रोलवर स्थलांतरित होण्यासाठी आणि पेट्रोलवर त्याला व्यवसाय करून तो व्यवसाय परवडण्यासाठी आमची दरवाढीची मागणी आहे, जी गेल्या 7 वर्षापासून झालेली नाही. दरवाढीची एक मागणी आहे. ती दरवाढीची मागणी जी 6 महिन्यापासून प्रलंबित आहे ती जिल्हा प्रशासनानं तात्काळ करावी अशी आमची आता प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच LPG पंप सुरू करावे अशी देखील आमची मागणी आहे. कारण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2 तारखेपासून, आजपासून आणि 10 तारखेपासून शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मोठ्या प्रमाणात सुरू होतात आणि 50% रिक्षा चालक हे विद्यार्थी वाहतूक करतात आणि विद्यार्थी वाहतूक करणारी संख्या ही मोठी असल्यामुळं विद्यार्थ्यांचं 100% यात नुकसान होणार आहे. कारण त्याला शाळेला एक वेळ जाता येता काहीतरी पर्याय मार्ग निघू शकतो, पण परीक्षेच्या वेळेत जर त्यांना वेळेत पोहोचता आलं नाही तर त्यांच्या म्हणजे शालेय शिक्षणावर त्याचा फरक मोठ्या प्रमाणावर पडणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावं आणि LPG पंप सुरू करावेत अशी प्रमुख मागणी. आता काय इशारा प्रशासनाला काय राहील? कारण तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. 4000 रिक्षांपेक्षा जास्त असणाऱ्या रिक्षांपैकी 2200 ते 2500 रिक्षा सध्या बंद आहेत. काय सांगा? नाही, इशारापेक्षा कसं आहे, देशामध्ये जे काही आखाती देशामध्ये काय युद्ध सुरू आहे त्याची परिस्थिती सगळ्यांपर्यंत आहे. त्यामुळं आम्ही काय प्रशासनाला भेटीच धरू शकत नाही आणि परिस्थिती आहे ते काय मुद्दाम करत नाही. परंतु गॅस तुटवडा जसा पोलीसमध्ये आता तालुक्यात चालू आहे तो पोलीसमध्ये मागणी कमी आहे. सांगली मिरज कुपवाडमध्ये संख्या जास्त आहे, पोलीसमध्ये 100 रिक्षा आहे आणि सांगलीमध्ये 4 रिक्षा आहे. तर ह्याचा प्रशासनाने विचार करावा आणि पोलीसमध्ये इस्लामपूरमध्ये होणारा पुरवठा जास्ती करून इकडे करावा आणि तिकडे जेवढी मागणी आहे तिकडे तेवढा केला तर इकडली पण समस्या संपेल आणि तिकडली पण समस्या संपेल. त्यामुळं सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये काय गरज आहे हे प्रशासनानं लक्षात घ्यावं. नक्कीच या निमित्तानं जो गॅस पुरवठा आहे तो सांगलीमध्ये पर्यायानं रिक्षा जास्त असल्यामुळं पोलूस इस्लामपूरकडचा जो गॅसचा साठा आहे तो सांगलीकडे वळवावा अशी तऱ्हेची मागणी करण्यात. आपल्याबरोबर चंदनदादा चव्हाण आहेत. काय सांगाल? जय हिंद सेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. हे गेली 4-5 दिवस झालं या महापालिका आणि जिल्ह्यातल्या रिक्षावाल्यांचा हाल आपण बघतोय. या नागरिकांचे जेव्हा कमावा तेव्हा खावा अशीच परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जर आज रिक्षा काढली तर संध्याकाळी चूल पेटते अशी परिस्थिती आहे.
त्या हे सगळं बघून रामभाऊ पाटील या रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी खरोखर आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि समाजातल्या सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष यांनी या संघटनेला पाठिंबा दिला पाहिजे. कारण या पद्धतीनं घरगुती गॅस मिळतोय त्याच पद्धतीने यांची सुद्धा पर्यायी व्यवस्था या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी हे या मागणीसाठी आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे. आणि नुसता पाठिंबा दिलेला नाही तर येथे ज्या ज्या वेळेला रामभाऊ पाटलांचा हात आम्हाला येईल त्यावेळेला आम्ही कार्यकर्त्यांसह सुद्धा ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एवढंच मी या प्रशासनाला सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर काही रिक्षा चालक आहे, कारण ते सध्या रस्त्यावर असतात, त्यांना जी काही अडचण भासते ते त्यांच्या आपल्या बरोबर. मामा, अनेक वर्षे रिक्षा चालवत आहे, काय आता अडचण काय येते तुम्हाला रिक्षा चालवत? मी राजेंद्र चितोळे. मी आज 35 ते 40 वर्ष या रिक्षा धंद्यात आहे. पण असा प्रसंग रिक्षावाल्यांच्यावर पहिल्यांदाच आलेला आहे की बा आता मुद्दाम कोणी केलं असं पण म्हणता येणार. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं हा सगळीकडे तुटवडा भासत आहे. पण आमचा रिक्षा चालकांच्या सांगली रिक्षा चालकाच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या रिक्षा चालकाच्या वतीनं आमचं असं मागणं आहे की जो गॅस पुरवठा आहे, LPG गॅस असो, CNG असो, तो रिक्षावाल्यांना वेळच्यावेळी योग्य तो पुरवठा सरकारी अधिकाऱ्यांनी करावा. जे पुरवठा अधिकारी आहेत काय त्यांनी आमच्याकडे जरा लक्ष द्यावं. कारण रोज कमवल्याशिवाय रिक्षावाल्याचं घर चालत नाही. कारण त्या बाबतीत जर बघायला गेलं तर रिक्षावर मुलांचे शिक्षण आहे, घरचा खर्च आहे, गाडीचं काम आहे, अशा सगळ्याच अडचणींना रिक्षावाल्याला तोंड द्यायला लागते. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही शासनाकडं, पुरवठा अधिकाऱ्याकडं, जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे ही मागणी करतो की निदान सांगली जिल्ह्यातला एखादा पंप कायमस्वरूपी रिक्षावाल्यांना घ्या. सांगली शहरातला म्हणतो मी, सांगली जिल्ह्यातला म्हणत, की सांगली शहरात जे पंप आहेत त्यातला एक पंप फक्त रिक्षावाल्यासाठी ठेवावा अशी माझी खास मागणी आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं आखाती देशातील युद्धामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती खरं तर रिक्षावाल्यांच्या रोजीरोटीवर उठलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांची रोजीरोटी आता कुठंतरी थांबलेली आहे आणि त्यांचा जो व्यवसाय होणार आहे तो व्यवसाय कुठंतरी कमी व्हायला लागलेला आहे. सांगली शहरापुरता जर विचार करायला गेलं तर 4000 पेक्षा जास्त या LPG वरच्या रिक्षा इथं आहेत आणि त्या निम्म्यापेक्षा कमी रिक्षा आता सध्या आजच्या घडीला या बंद अवस्थेत आहेत आणि त्यामुळे या रिक्षा चालकांची रोजीरोटी थांबलेली आहे आणि प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि किमान इथल्या सांगली शहरात एखादा तरी पंप खास रिक्षावाल्यांसाठी आरक्षित ठेवावा अशा तऱ्हेची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून रिक्षावाल्यांची दरवाढ या ठिकाणी झालेली नाही, ती दरवाढ ही प्रशासनानं लवकरात लवकर करावी अशा तऱ्हेची मागणी या रिक्षा संघटनांच्या वतीनं आणि रिक्षा चालकांच्या वतीनं करण्यात आली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.